बरोबर. 1985 पासून 1992 पर्यंत सातत्याने 7 वर्ष मुंबईमध्ये शिवसेना सत्तेवर होती आणि 7ही वर्ष मराठी महापौर दिला होता. 1992 साली ते 1997 साली या 5 वर्षामध्ये जर तुम्ही पाहिलं तर काँग्रेसकडे सत्ता आली. त्यावेळी आर सिंग नावाचा एक अमराठी आणि उत्तर भारतीय महापौर झाला. पण तरी उरलेले सगळे जे महापौर होते काँग्रेसचे म्हणजे निर्मला सावंत, प्रभावळकर असोत किंवा राधा कदम असोत, हे सगळे महाराष्ट्रीयनच होते. हं. आणि त्यानंतर सातत्याने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीमध्ये लागोपाठ सत्ता मिळवल्यानंतर सर्व 100% मुंबईचे महापौर हे मराठीच होते. त्यामुळे 2026चा जो पहिला महापौर बसेल तो 100% मराठी असेल. आता 100% मराठी असेल यामध्ये शिवसेना उभाठा, शिवसेना, मनसे आणि भारतीय जनता पक्ष या चौघांचंही एकमत असायला काही हरकत नाही. आमचं पण मत तेच आहे की मराठी माणूस बसणार. आता एकदा मराठी माणूस हा या महापौरपदी बसला हे सिद्ध झाल्यानंतर मग नंतर प्रश्न येतोय तर तो मराठी माणूस कोणाचा? तो मराठी माणूस उबाठा मनसे युतीचा की शिवसेना भाजपा युतीचा हा एक राजकीय प्रश्न येतो. त्याचं उत्तर 3 दिवसापूर्वी जे रिझल्ट लागलेले आहेत त्यामध्येच आपल्याला मिळतंय. शिवसेना, उबाठा आणि मनसेची युती आज डिक्लेअर झाली. पण त्याच्या 1 दिवस आधीच उबाठाचे नगरसेवक जे 2 वेळा निवडून आले होते घाटकोपरमध्ये, त्यांनी उबाठा सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. याचा अर्थ असा की तुमची युती हो किंवा न हो, या युतीतून आपण निवडून येऊ शकत नाही. असं काही नगरसेवकांचं जे एक नव्हे तर दोनदा निवडून आलेले आहेत, अशांचं मत झालं. तर त्यामुळे ते पक्ष सोडणार आहेत. यावरनच 2026ला जे निर्णय लागणार आहेत मुंबई महानगरपालिका आणि इतर महानगरपालिकांचे, ते रिझल्ट काय लागतील याचा प्रत्येकाने अंदाज बांधावा. बरं, अवधूत सर, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणालात की मराठीच होणार आहे. खरं तर गेल्या काही दिवसांमधल्या म्हणजे मी त्या नेत्यांच्या वक्तव्यांची एक्सप्लेनेशन्स तुम्हाला विचारत नाहीयेत, कारण तुम्ही सातत्याने म्हणता मी काय माझ्या नेत्यांचे एक्सप्लेनेशन्स देणार नाहीये. त्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही हिंदूच महापौर बसवणार. आता जर तुम्ही असं म्हणताय की आम्ही मराठीच महापौर बसवणार, तर ही ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर बदललेला ट्रॅक आहे का हा?